हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण मॅथ्स पार्ट 1 चा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर हायली वेटेड चॅप्टर आहे फॉर बोर्ड एक्झाम. तर या चॅप्टरला 12 मार्क्सचे वेटेज आहे. म्हणजे 12 मार्क्सचे प्रश्न आपल्याला ह्या चॅप्टर वरती विचारले जाणार आहेत. लिनियर इक्वेशनलाही 12 मार्क्सचे वेटेज आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सुद्धा 12 मार्क्सचं वेटेज बोर्ड एक्झाम साठी आहे. ओके, तर आधी आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला काय आहे बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय की असं इक्वेशन आहे की त्यामध्ये ओन्ली वन व्हेरिएबल आहे. बघा, असं इक्वेशन आहे की त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. त्याचबरोबर त्या व्हेरिएबलचा जो हायेस्ट डिग्री आहे, जो पॉवर आहे, तो मस्ट बी 2 आहे. किती आहे? हायेस्ट पॉवर इज किती आहे? 2. ठीक आहे. आणि व्हेरिएबल किती आहेत? ओन्ली वन व्हेरिएबल. ओके. आता लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मध्ये 2 व्हेरिएबल होते आणि त्यांची पॉवर 1 होती. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एक आहे आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर, हायेस्ट पॉवर ही 2 मस्ट बी 2. का? कारण 2 पेक्षा कमी जरी असेल तरी तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. 2 पेक्षा जास्त जरी असेल तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. ओके, मग ह्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए बी सी हे कोणतेही रिअल नंबर असू शकतात. एबीसी आर एनी रिअल नंबर. बट इथे कंडिशन काय आहे? ए हा कधीही 0 नसणार. का? जर ए जर तुमचा 0 असेल तर बघा असं असेल का 0x² प्लस 5x प्लस सी इज इक्वल टू 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. तर 0 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपल्याला 0च येणार आहे. म्हणजे 0 प्लस 5x प्लस 3. मग आता हे जे इक्वेशन मिळेल ते इक्वेशन ची हायेस्ट डिग्री 2 असेल का? नसणार. हायेस्ट डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 2 असेल का? नाही. मग जर डिग्री 2 नसेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणून ए हा कधीही 0 नसतो. जनरल फॉर्म्युला आपला काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए बी सी हे कोणतेही रिअल नंबर्स आहेत. बट ए हा फक्त आपला 0 नसणार. का? जर ए जर तुमचा 0 असेल म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर तुमचा 0 असेल तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता बघा, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड दिलेल्या आहेत. क्लास 10 साठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी किती मेथड दिलेल्या आहेत? 3 मेथड दिलेल्या आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीट स्क्वेअर मेथड अँड फॉर्म्युला मेथड. ओके, ह्या 3 मेथडने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. अजून एक सांगायचं म्हणजे जसं आपल्याला लिनियर इक्वेशनचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन फॉर्म होत होता. लिनियर इक्वेशनचा ग्राफ लिनियर मध्येच लाईन लिहिलेला आहे. लिनियर म्हणजे चा ग्राफ काय होत होता? एक स्ट्रेट लाईन फॉर्म होतो. तसाच क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल तर त्याचा ग्राफ आपल्याला एक कर्व शेप मिळतो. त्याचा ग्राफ काय आहे? एक कर्व शेप आपल्याला मिळते आणि या कर्व शेपला आपण म्हणतो पॅराबोला. काय म्हणतो? पॅराबोला. मग तो कसाही असेल, हा असं असेल किंवा हा असा शेपमध्ये असेल, कोणत्याही शेपमध्ये असेल तर त्याला त्याला आपण काय म्हणतो? पॅराबोला. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो ग्राफ मिळतो तो पॅराबोला शेपमध्ये मिळतो. एक कर्व शेप मध्ये असतो आणि त्याच कर्वला आपण काय म्हणतो? पॅराबोला म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, अजून एक महत्वाचं म्हणजे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याचे मॅक्झिमम रूट्स हे नेहमी 2 असतात. मॅक्झिमम नंबर ऑफ रूट्स किती असतात? 2 असतात. हे लक्षातच ठेवायचं आहे. कधी इन केस आपल्याला एक्झामला एमसीक्यू मध्ये येऊ शकतं किंवा ही गोष्ट आपल्याला जेव्हा तुम्ही 11th-12th ला जाल तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तर हे नक्कीच विचारलं जातं. आता ते कसं लक्षात ठेवायचं बघा. कोणतंही इक्वेशन असेल त्याची मॅक्झिमम डिग्री किती असते ना? मॅक्झिमम डिग्री म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स, त्यालाच आपण मॅक्झिमम पॉवर सुद्धा म्हणतो. तेवढे त्याचे मॅक्झिमम नंबर ऑफ रूट्स असतात, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर इथे 3 असतात तर त्याचे मॅक्झिमम नंबर ऑफ रूट्स आपल्याला 3 मिळाले असते. मॅक्झिमम. ओके, नंबर ऑफ रूट्स आर 3. जर क्वाड्रॅटिक आहे तर मॅक्झिमम नंबर ऑफ रूट्स आर 2. हे लक्षात ठेवायचं. ओके, तर चला बघा,
काय दिलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. आता ह्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे? जनरल फॉर्म्युला आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 ह्याला आपल्याला जनरल फॉर्म्युलाच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे, फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता इथे एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0 मध्ये बी ची टर्म नाही आहे, म्हणजे एक्स चा कोएफिशियंट इथे 0 असणार आहे, कारण 0 मल्टिप्लाय एनिथिंग इट गिव्ह 0. म्हणून आपण इथे लिहिला एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो कोण असतो? आपला ए असतो. बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4x एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. ह्याला कम्पेअर करूया आपण कुणासोबत? एक्स स्क्वेअर कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला काय आहे आपला? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ह्याच्यासोबत आपण काय करणार? कम्पेअर करणार. मग ए आपला किती मिळाला? 1, बी इज इक्वल टू 0 आणि सी इज इक्वल टू मायनस 4. ह्याच व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या आहेत. ओके, समजलं इथपर्यंत? आता सिमिलरली सेकंड बघा. सेकंड आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2 इज इक्वल टू 2y मायनस 7. तर पहिला आपण काय करूया, सगळ्या टर्म आपण LHS साईडला घेऊन यायचे, एका साईडला सगळ्या टर्म आणायच्या. म्हणजे वाय स्क्वेअर प्लस 2y बिकम मायनस 2y मायनस 7 बिकम प्लस 7 इज इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला सुद्धा आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स, म्हणजे आता इथे कम्पेअर करा तुम्ही, ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी. हा व्हेरिएबल तुम्ही कोणतेही घेऊ शकता, याला काही हे नाहीये. म्हणजे ए आपल्याला किती मिळालं बघा, हे दोन्ही इक्वेशनला ह्याच्याशी कम्पेअर करा. इथे काही नाही म्हणजे 1 आहे. एचा कोएफिशियंट ए किती झाला आपला इथे? 1 झाला. ए म्हणजे कोण? वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट. ए कोण आहे? वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट. बी कोण आहे? 2 चा वायचा कोएफिशियंट आणि सी इज अ कॉन्स्टंट टर्म. मग बघा, बी आपल्याला इथे किती मिळणार आहे? -2 आणि सी इज इक्वल टू 7. ओके, चला ह्याच व्हॅल्यू आपण इथे पुट करूया. वाय स्क्वेअर मायनस 2y plus 7 is equal to 0. This is a quadratic equation in general form, and a is equal to 1, b is equal to minus 2 and c is equal to 7. अशा टाइप मध्ये ह्याला लिहायचं आहे. नेक्स्ट सिमिलरली थर्ड बघा काय दिलेलं आहे. थर्ड एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टंटची टर्म नाहीये, म्हणजे ते कॉन्स्टंट डेफिनेटली 0 असणार आहे, बरोबर? मग आपण असं लिहू शकतो का? 2x स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. देन अगेन कंपेअरिंग विथ द जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म काय आहे याचा? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. चला कम्पेअर करा आणि मला सांगा तुम्ही ए किती आहे? ए म्हणजे कोण? आपला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कोण आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. ए इज इक्वल टू 1 झाला. अगेन बी, बी कोण आहे? एक्स चा कोएफिशियंट. आता वरच्या आपल्या इक्वेशन मध्ये, गिवन इक्वेशन मध्ये बी किती आहे? 2 आहे. ओके, आणि सी काहीच नाही म्हणजे सी इथे आपल्याकडे 0 मिळालेला आहे. समजलं इथपर्यंत? चला इथे याला फॉर्म करू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल टू 0. एक्स ए मिळाला 1, बी इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स, बी इज ऑल्सो 2 अँड सी इज 0. बघा इथे कंपेअर केला आणि आपल्याला ह्या व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहेत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ए बी सी हे कंपेअर करून फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. डिसाइड द फॉलोइंग डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे जे खाली दिलेले आहेत त्यापैकी कोणते कोणते इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहेत किंवा नाहीत हे आपल्याला सांगायचंय. बघा, पहिला इक्वेशन काय दिलेला आहे? पहिला इक्वेशन बघा काय दिलेला आहे? 3x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू एक्स प्लस 8. आता ह्याला 3x मायनस 1 जो आहे त्याला आपण आधी एक्सपांड करूया. मग आता हा कसल्या फॉर्म मध्ये आहे?
ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे का? येस आहे. मग ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. चला तर ह्या फॉर्म्युला यूज करून याला आधी आपण सॉल्व्ह करूया. ए म्हणजे कोण झाला आपला? 3x म्हणजे हा किती मिळाला? 9x स्क्वेअर 3x होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर 2 इंटू ए बी. ए कोण आहे आपला? 3x बी जो 1 म्हणजे 2 इंटू 3 6x झाला. ओके मायनस प्लस बी स्क्वेअर म्हणजे +1 +1 इज इक्वल टू आता 5 ने आत मल्टिप्लाय करा. 5 इंटू एक्स 5x प्लस 5 इंटू ए इट्स 40. आता सगळ्या टर्म आपल्याला LHS साइड टर्म आपल्याला LHS साइडला घ्यायचे आहेत. म्हणजे बघा देअरफॉर 9x स्क्वेअर मायनस 6x मायनस 5x प्लस 1 मायनस 40 इज इक्वल टू 0. म्हणजे काय मिळालं? 9x स्क्वेअर मायनस 11x मायनस 39 इज इक्वल टू 0. आता बघा हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का? येस. का आहे? हायेस्ट डिग्री बघा हायेस्ट डिग्री ते किती दिलेलं आहे आपल्याला? 2 आहे. पूर्ण इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे का? आहे. म्हणजे येस दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि सांगायचंय की विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सिमिलरली बघा सेकंड बघा. सेकंड इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन आहे ते बघा त्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत? एकच आहे. ओन्ली वन व्हेरिएबल आहे. एक्स इज अ ओन्ली वन व्हेरिएबल. बट मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? दिस इक्वेशन हॅव्हिंग अ मॅक्झिमम इंडेक्स इज 3. मग क्वाड्रॅटिकची आपली कंडिशन काय आहे? मॅक्झिमम इंडेक्स, मॅक्झिमम पॉवर, हायेस्ट इंडेक्स इज मस्ट बी 2. हायेस्ट जो डिग्री आहे इज मस्ट बी 2. बट इथे हायेस्ट डिग्री आपल्याला मिळालेला आहे 3. म्हणजे हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते डेफिनेटली क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. नो इट्स नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज दिस इक्वेशन हॅव्हिंग अ मॅक्झिमम इंडेक्स इज 3. गॉट इट? देन आता क्वेश्चन नंबर 3 आणि 4 इक्वेशन नंबर 3 आणि 4 हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात की हे दोन इक्वेशन क्वाड्रॅटिक आहेत की नाही. ओके चलो क्वेश्चन नंबर 3 आणि 4 तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. चला नेक्स्ट पार्ट आपण बघूया. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स म्हणजे काय? की जेव्हा आता बघा इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज 0 एक्स इज इक्वल टू ए. म्हणजे आता हे जे तुमचं कोणतंही पॉलिनॉमियल आहे त्याची व्हॅल्यू 0 येते. कधी 0 येते? जेव्हा एक्स इज इक्वल टू ए. ए इज एनी नंबर. ए इज एनी रिअल नंबर. ह्या ए च्या ठिकाणी तुम्ही कोणताही जर रिअल नंबर ठेवला तर म्हणजे जेव्हा एक्स इज इक्वल टू ए आहे त्यावेळी तुमचं हे जे पॉलिनॉमियल आहे जर 0 येत असेल तेव्हाच आपण काय म्हणणार? दिस इज द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं? कधी आपण रूट म्हणणार? जेव्हा कोणतीही आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. जर समजा x इज इक्वल टू 4 दिलेला आहे. a च्या ठिकाणी 4. जेव्हा ही 4 व्हॅल्यू आपण ह्या पॉलिनॉमियल मध्ये ठेवू. कोणत्या पॉलिनॉमियल मध्ये? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये आपण जेव्हा ठेवू आणि त्यावेळी त्याची व्हॅल्यू 0 होते. त्यावेळी त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येते तेव्हा आपण म्हणणार दिस इज द रूट ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं इथेपर्यंत? येस. चला आता बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे. इफ x is equal to 2/3 is a root of a equation. x is equal to 2/3 is a root of equation. कोणतं इक्वेशन दिलेलं आहे? 6x square plus ax plus 2 is equal to 0. Then find the value of a. ओके आता आपल्याला सांगितलं की हे जे रूट व्हॅल्यू आहे दिस इज द रूट ऑफ द दिस इक्वेशन. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजे जेव्हा ही व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट करू इक्वेशन मध्ये एक्सच्या ठिकाणी त्यावेळी हे इक्वेशनची व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे. का? आपल्याला काय सांगितलेलं आहे? इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज 0 व्हेन एक्स इज इक्वल टू ए. ओके म्हणजेच त्याला आपण म्हणतो रूट ऑफ इक्वेशन आणि ते x इज इक्वल टू 2/3 हे रूट दिलेलं आहे. म्हणून इथे जर मी 2/3 ठेवले तर आपल्याला काय येणार आहे? a ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार आहे. तर बघा चला पहिला काय घेऊया आपण?
x is equal to 2/3 is the root of इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे? 6x² प्लस x प्लस 2 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच आपण इथे काय करणार? पुट x इज इक्वल टू 2/3 इन द इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण याची व्हॅल्यू पुट करूया. मग बघा काय मिळेल आपल्याला? 6 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. जिथे जिथे आपल्याला x दिलेला आहे तिथे तिथे आपण 2/3 ठेवणार. मग a इंटू 2/3 प्लस 2 इज इक्वल टू 0 झाला. मग आता 2/3 चा स्क्वेअर म्हणजे 6 इंटू 4/9 प्लस 2a/3 प्लस 2 इज इक्वल टू 0. 2 3 जा 3 3 जा 9 2 प्लस 2 इंटू 4 8 8 प्लस 2a होल डिवाइड बाय 3 बेस सेम आहे 1 घेतला प्लस 2 बिकम -2 झाला. ठीक आहे. आता हा 3 ते डिवाइड करतो, अपोजिट साइडला गेला तर काय येणार आहे? मल्टिप्लाय करणार आहे. मग 3 2 जा 6 झाला. आता प्लस 8 बिकम -8. ओके. अपोजिट साइडला जेव्हा जातो तेव्हा त्याचा साइन चेंज होतो. म्हणजे 2a इज इक्वल टू आपल्याला मिळाला -14. a इज इक्वल टू -14/2, a इज इक्वल टू -7. म्हणजेच जेव्हा 2/3 इज अ रूट आहे त्या इक्वेशनचा, त्यावेळी a ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -7. अशा पद्धतीने जर रूट दिलेला असेल तर आपल्याला a k असं काही इथे दिलेलं असतं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. आणि अशा टाईपचा प्रश्न 100% बोर्डमध्ये विचारला जातो. ठीक आहे. अशा टाईपचा प्रश्न 100% बोर्डमध्ये विचारला जातो. द नेक्स्ट दिलेला आहे बघा. फाइंड k इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0. बघा इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये सेम सांगितलेलं आहे x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पहिला आपण लिहून घेऊ. x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. कोणतं इक्वेशन दिलेलं आहे? ॲज इट इज लिहून घेऊ आपण. kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0. आता देन पुट x इज इक्वल टू 3 इन द इक्वेशन. जिथे जिथे आपल्याला x दिसतो तिथे तिथे आपण काय करणार? 3 पुट करणार. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. ओके. इन द इक्वेशन. सो k इंटू 3² जिथे जिथे x आहे एक्सच्या ठिकाणी फक्त आपण 3 पुट करणार. -10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. देन 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. 9 इंटू k 9k -30 प्लस 3 इज इक्वल टू 0. -30 प्लस 3 किती येतो? येस -27. -27 अपोजिट साइडला गेला तर +27 होणार. 9 त्याला डिवाइड केला तर किती मिळेल बघा? 27/9 k इज इक्वल टू 3. दिस इज व्हॅल्यू ऑफ k. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आणि व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. अशा टाईपचा एक प्रश्न 1 मार्कला नक्की विचारलेला असतो. त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवा. अदरवाईज हा प्रश्न MCQ मध्ये तरी विचारला जातो. ओके. तर चला ह्या चॅप्टरचा आता नेक्स्ट पार्ट आपण घेणार आहोत. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय द फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय आणि फॅक्टराइज कसं करायचं ह्याचं अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. बघा, तर अशा पद्धतीने कोणताही क्वेश्चन तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही इझिली तो सॉल्व्ह करू शकता. ओके. फक्त इथले नंबर चेंज होतात. क्वेश्चन कधी चेंज होत नाही, पॅटर्न कधी चेंज होत नाही. फक्त काय होतं? नंबर चेंज होतात. एवढं लक्षात ठेवायचं. बघा आता पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला x² - 15x + 5 इज इक्वल टू 0. आता ह्याला आधी आपण कंपेअर करूया. कोणासोबत कंपेअर करणार? आपला जनरल फॉर्म्युला काय आहे? x² + bx + c इज इक्वल टू 0. बरोबर. हा आपला काय आहे? जनरल फॉर्म्युला आहे. आपला जनरल फॉर्म्युला कोण आहे? x² + bx + c इज इक्वल टू 0. मग त्याला जर कंपेअर केला तर बघा a आपल्याला किती मिळतो? 1. b इज इक्वल टू मिळतो -5 15 आणि c इज इक्वल टू मिळतो आपल्याला 5. सॉरी इथे
54 नंबर आहे हा. इथे आपला 54 नंबर आहे. इथे मी तुम्हाला करेक्ट करून देते. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 हे इक्वेशन आहे हा. हे नाहीये. हा इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनला जर आपण कंपेअर केलं, तर आपल्याला ए किती मिळतो? आता कुणासोबत कंपेअर करणार? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अ quadratic इक्वेशन. Then a is equal to 1, b is equal to -15 and c is equal to 54. हे आपल्याला मिळालं याच्या एबीसी च्या व्हॅल्यू. कधी पण जेव्हा आपण फॅक्टर बनवत असतो, तेव्हा काय करायचं बघा, ए आणि सी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ए आणि सी चं काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार. तर बघा ए किती आहे? 1 इंटू 54 54 झाला. आता 54 चे असे फॅक्टर करायचे की आपल्याला त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कोण पाहिजे? बी पाहिजे. बी किती आहे आपला? -15 आहे. म्हणजेच आपले जे फॅक्टर्स येणार आहेत ते दोन्ही सुद्धा निगेटिव्ह मध्ये असले पाहिजेत. का? निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तरच त्यांची ऍडिशन होते आणि साइन सुद्धा त्यांचं निगेटिव्ह येतं. बरोबर? तर मायनस मायनस हे साइन लागणार आहे. तर 54 चे असे फॅक्टर करा. म्हणजे 54 ला असे फॅक्टर करायचे की ज्याचे ऍडिशन आपल्याला आता 15 हवे. बघा 9 6 जा 15 येतं का? येस, येतं. मग इथे आपण काय करूया? 9 आणि 6 त्याचे फॅक्टर घेऊ. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 9x प्लस 54 इज इक्वल टू 0 झाला. ओके. तर आता पहिल्या दोन टर्म आणि नेक्स्टच्या दोन टर्म कन्सिडर करायच्या. पहिल्या दोन टर्म मधून मॅक्झिमम हायेस्ट कॉमन काय येतं बघा? एक्सच फक्त कॉमन येतं. आतमध्ये राहिला एक्स मायनस 6. आता सेकंड मधून असं मायनस घ्यायचं की आपल्याला जो ब्रॅकेट मिळालेला एक्स मायनस 6 तो ऍज इट इज रिपीट झाला पाहिजे. एक्स मायनस 6 जो ब्रॅकेट आहे तो ऍज इट इज रिपीट झाला पाहिजे. तर बघा मी -9 कॉमन घेते. म्हणजे आतमध्ये आपल्याला परत काय मिळणार? एक्स मायनस 6 का? बाहेर मायनस घेतल्यामुळे आतलं साइन जे आहे हे इथे चेंज झालेलं आहे. इज इक्वल टू 0 मिळाला. दोन ब्रॅकेट सेम आहेत तर एक कॉमन घ्या आणि रिमेनिंग जे राहिलं आहे ते सगळं एका ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेऊ. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे 0 आहे. बघा दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आलेलं आहे. म्हणजेच काय झालं? की एक तर एक्स मायनस 6 0 असेल किंवा ऑर एक्स मायनस 9 0 असेल. दोघांपैकी कोणता एकटा 0 इथे असणार आहे. म्हणजे त्याला आपण काय करूया? एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 ऑर एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. आता -6 अपोजिट साइडला गेला तर +6 होईल आणि -9 अपोजिट साइडला गेला तर +9 होणार. म्हणजेच इथे आपल्याला रूट्स काय मिळाले? एक्स इज इक्वल टू 6 and x is equal to 9. These are the roots of a given quadratic equation. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. खाली फक्त कंप्लीट करणार तुम्ही. x is equal to 6 or x is equal to 9 are the roots of given. इथे खाली कंप्लीट करणार आहात. x is equal to 6 or x is equal to 9 are roots of given quadratic equation. Given इक्वेशन. अशा पद्धतीने फक्त याला इथे कंप्लीट करायचं आहे. समजलं? ह्या टाइपलाच आपण काय म्हणतो? अशा टाइपच्या मेथडलाच आपण म्हणतो फॅक्टरायझेशन मेथड. इथे आपण काय केले? 54 चे फॅक्टर्स केले म्हणून ह्याला आपण म्हणतो फॅक्टरायझेशन मेथड. ओके? समजलं? तर आता बघा नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे? 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. आता ह्याला तुम्ही जनरल फॉर्म च्या फॉर्म मध्ये आहे का? आहे. फक्त काय करा ना, इथे डिवाइड मध्ये कोण आहे? 2 आहे. तो फक्त काढण्यासाठी इच अँड एव्हरी टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया का? म्हणजे डिवाइडचा 2 आपला निघून जाईल. मग काय भेटेल मला? इच अँड एव्हरी टर्मला आपण जर 2 केला तर 2 इंटू 2x स्क्वेअर 4x स्क्वेअर झाला. मायनस 2 इंटू 2x 4x प्लस 1/2 इंटू 2 फक्त 1 मिळाला आणि 0 इंटू एनिथिंग 0. समजलं? आता ह्याला आपण कंपेअर कोणासोबत करणार? आपल्या जनरल फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्यासोबत कंपेअर करणार. ए किती मिळेल आपल्याला? 4. बी किती आहे? -4 आणि सी आहे 1. ओके. मग आता ए मल्टिप्लाय बाय सी किती मिळतं बघा? 4 मल्टिप्लाय 1 4 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 4. 4 चे असे फॅक्टर करायचे की आपल्याला मिडल टर्म आली पाहिजे म्हणजे आपला बी आला पाहिजे. बी कोणता आहे आपला? -4. मग बघा
-2 इंटू -2 -4 येईल का? येस येईल. मग चला लिहून इथे 4x² -2x प्लस 1 इज इक्वल टू 0 असं करूया का? आता पहिले दोन आणि शेवटचे दोन टर्म्स कन्सिडर करा. पहिल्या दोन टर्म मध्ये 2x कॉमन येईल आणि आत पण राहिले 2x, इकडे -1 आला. सिमिलरली सेकंड इक्वेशन मध्ये काहीच कॉमन नाही येणार, पण आपण -1 घेऊ का? आपल्याला 2x -1 हा सेम ब्रॅकेट रिपीट करायचा आहे. ओके, लक्षात असू द्या, जो हा ब्रॅकेट आहे तोच सेम आपल्याला आला पाहिजे. मग मी -1 घेतले तर ह्याचे आतले साइन चेंज होणार आणि हा प्लसचा मायनस होईल. समजलं? त्यामुळे इथे -1 आपण कॉमन घेतलेला आहे. आता दोन्हीकडून 2x -1 कॉमन घ्या. 2x -1 रिमेनिंग इन अनदर ब्रॅकेट. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे दोघांपैकी कोणती तर एक टर्म 0 असणार आहे. तर आपण इथे आपण लिहिणार 2x -1 इज इक्वल टू 0 और 2x -1 इज इक्वल टू 0. म्हणजे x तुम्हाला मिळाला 1/2 और x इज इक्वल टू 1/2. दोन्ही रूट्स आपल्याला इथे सेमच मिळालेले आहेत. ओके, समजलं? क्लिअर? अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि फॅक्टरायझेशन मेथड सुद्धा 2 मार्कासाठी आपल्याला एक्झामला 100% विचारली जाते. ओके, 100% विचारले जाणारे हे क्वेश्चन्स आहेत. तर आता नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाले की मॅम तुम्हीच तर आता बोलला की हायेस्ट पॉवर मस्ट बी 2. इथे तर हायेस्ट पॉवर 4 आहे. मग हा क्वाड्रॅटिक आहे का? नाहीये. मग ह्याला सॉल्व्ह कसं करणार आपण बाय फॅक्टरायझेशन मेथड? कारण हा क्वाड्रॅटिकच नाहीये. हायेस्ट पॉवर 4 आहे. पण ह्याला आपण क्वाड्रॅटिक बनवू शकतो. बनवू शकतो की नाही? बघा कसं करणार. जर पुट x² इज इक्वल टू मी a किंवा m करते. तुम्ही कोणताही घेऊ शकता. ओके. x² इज इक्वल टू m मी पुट केले तर काय होईल बघा. m² -2m -3 इज इक्वल टू 0. बघा आला का क्वाड्रॅटिक? आला ना? आता तुम्ही याला सॉल्व्ह करा. मग कसं सॉल्व्ह करणार? -3 ला कंपेअर करा ह्याला आधी. कंपेअरिंग विथ x² प्लस bx प्लस c. a किती आहे आपल्याकडे? m² चा कोएफिशियंट म्हणजे a 1 आहे. b किती आहे? -2 आहे. c आपला आहे -3. ओके, आता 1 आणि -3 चं मल्टिप्लिकेशन करा. किती मिळतं? -3. -3 चे असे फॅक्टर करा की ज्याचा आन्सर पाहिजे आपल्याला -2. ओके. आता -3 त्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. म्हणजे मस्ट बी जेव्हा मल्टिप्लिकेशन आपला निगेटिव्ह मध्ये येतो, तेव्हा मस्ट बी एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह असतो. करेक्ट? जेव्हा मल्टिप्लिकेशन आपला निगेटिव्ह मध्ये येतो, तेव्हा एक नंबर प्लस आणि एक नंबर मायनस हे मस्ट आहे. आता -2 आपल्याला आन्सर हवं. म्हणजे इथे आपल्याला ग्रेटर नंबर कुणाला द्यावा लागणार आहे? 3 1 जा 3 केला आणि ग्रेटर नंबर साइन मात्र आपल्याला इथे निगेटिव्ह द्यावं लागणार आहे. म्हणून मी 3 ला मायनस दिले आणि +1 हे 2 असे फॅक्टर घेतले. आता हेच व्हॅल्यू ते पुट करा. म्हणजे m² मायनस m² प्लस m -3m -3 इज इक्वल टू 0. हे घ्या. पहिल्या दोन टर्म, लास्टच्या दोन टर्म कन्सिडर करा. आता परत ह्यामधून फक्त m कॉमन येईल. m+1 आणि ह्यामधून लास्टच्या दोन टर्म आहेत त्याच्यातून -3 कॉमन येईल का? सेम टर्म आपल्याला आणायचे आहेत हा. मग ह्यामधून दोघांच्यातून कॉमन येतं -3. m+1 इज इक्वल टू 0. म्हणजेच एकतर m -3 इज इक्वल टू 0 आहे और m+1 इज इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे m इज इक्वल टू 3 मिळाला और m इज इक्वल टू -1. ओके, ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता इथेच स्टॉप नाही करायचं. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत एक्सच्या. ओके, मग आता तुम्ही जे पुट केलेलं आहे, जे सबस्टिट्यूट केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू त्याला रिप्लेस केली पाहिजे. ओके, मग आता इथं करा रिप्लेसिंग द ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ m. ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ m. मग ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ m काय आहे आपली? x² इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -1 मिळाला. ओके, आता ह्याचे जे फॅक्टर्स येतील, ह्याचे जे रूट्स येतील, सॉरी फॅक्टर्स नाही रूट्स, ह्याचे जे रूट्स येतील ते मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. ओके,
आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने हा चॅप्टर समजला नक्कीच असेल. तर एक लाईक करू शकता आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.